नमस्कार. आज आपण पेरुमल मुरुगन याची ढग ही जी कादंबरी आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. कादंबरीचं जे शीर्षक आहे ढग, तर एकूणच या कथेला ते कसं जस्टिफाय करतं हे आपल्याला कादंबरी वाचताना जाणवतं. ढग आपण अशा गोष्टीला म्हणूया की उदाहरणार्थ विस्तव असेल किंवा जाळ असेल, शेकोटी असेल, त्याच्या फार जवळ गेल्यानंतर आपल्या शरीराला जो एक चटका जाणवतो, एक दाह जाणवतो किंवा वेदना जाणवते, तर त्याला आपण ढग म्हणू शकतो. मग एकूणच आपल्या कादंबरीचा जो नायक आहे सेल्वन, जो एक शाळेत जाणारा मुलगा आहे आणि त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडत असतात आणि त्याची जी काही ढग आहे तर ती कशी त्याच्या जीवनाला व्यापते, तर याविषयी ही कादंबरी आहे. मूळ कादंबरी जी आहे तर तिचा हा विषय असा आहे की एक शहरालगत जी जमीन आहे, सेल्वन आहे, त्याचे आईवडील आहे, आजी आजोबा आहे आणि ते सर्व तिथं शेती करत असतात. आणि शहरीकरण ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे गृहनिर्माण संस्था तिथं एक सुरू होत आहे आणि त्यासाठी नवीन एक कॉलनी तयार होत आहे. आणि त्यासाठी इच्छा नसूनही सेल्वनच्या वडिलांना, त्याच्या आजोबांना त्यांची जी जमीन आहे तर ती विकावी लागते. आता ती जमीन विकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतात, तर या काय म्हणूया हा सर्व मुख्य आशय आहे कादंबरीचा. आता आपण बघतो की समृद्धी महामार्ग आहे, त्यामध्ये ज्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्या त्यामध्ये थोड्या काळासाठी त्यांच्याकडं एक आर्थिक समृद्धी असते, पण नंतर चांगल्या प्रकारे कुठं पैसे इन्व्हेस्ट करावे किंवा गुंतवणूक करावी याचं ज्ञान नसल्यामुळे थोड्या काळानंतर ते सर्व जे शेतकरी असतात तर ते अक्षरशः कंगाल होतात किंवा भिकेला लागतात किंवा काहीतरी मजुरीसारखी कामं करण्यासाठी ते काय म्हणतात ती वेळ त्यांच्यावर येते. आणि अशीच काहीशी वेळ त्या भागातील सर्वच जे शेतकरी आहेत की ज्यांच्या जमिनी त्या नवीन बांधकामासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आहे, तर त्यांची झालेली आहे. आणि एकूणच आपल्या देशातील जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, धरण असेल किंवा जिथं नवीन काय म्हणूया हाऊसिंग सोसायटी तयार होत असेल, तर अशा सर्व ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी ताब्यात घेण्यात येतात, नंतर त्यांचं जे पुनर्वसन जे आहे तर ते मात्र तितक्या चांगल्या प्रकारे आपल्याला होताना दिसत नाही. किंवा नंतरची जी परिस्थिती आहे तर शेतकऱ्यांनी त्याला कसं सामोरं जावं याबद्दल त्यांना कोणीही काहीही सांगत नाही. आणि त्यामुळे एकेकाळी सदन किंवा त्यांच्या शेतात रमणारे ते सर्व शेतकरी असतात ते भूमिहीन झाल्यानंतर मात्र फार त्यांची एक दयनीय अवस्था होते. आणि हे एकूणच जे चित्र आहे तर ते फार काय म्हणूया चांगल्या प्रकारे पण एक विदारक ते चित्र आहे आपल्याला कादंबरीमध्ये बघायला मिळतं की जे सेल्वनचे वडील आहे किंवा त्याचा जो भाऊ आहे तर ते अतिशय व्यसनांच्या ते आहारी जातात आणि दररोज घरामध्ये वाद होत असतात, भांडण होत असतं. आणि त्याचा जो शेवट जो आहे या सर्व कथेचा जो शेवट आहे तर तो फारच काय म्हणूया वेदनादायी आहे. कारण ते सर्वच उरलेली त्यांची सर्व जमीन ते गमावून बसतात आणि नंतर अतिशय फारच आर्थिक काय म्हणूया आपण त्याला एक अशी त्यांच्यावर वेळ येते की आता मजुरीशिवाय त्यांच्यावर दुसरं काही साधन त्यांच्याकडे उरत नाही. या कथेमध्ये एक मनी नावाचा एक कुत्रा आहे जो सेल्वनचा काय म्हणूया सेल्वनसाठी तो एक अगदी जवळचा एक मित्र आहे. आणि संपूर्ण कादंबरीभर हा मनी आपल्याला दिसत असतो. आणि म्हणजे माणसांना त्यांची जी मूळ जागा आहे ती सोडल्यानंतर जी वेदना होत असते ती सारखीच वेदना ह्या मणीलासुद्धा जाणवत असते. कारण पूर्वीच्या ज्या शेतामध्ये त्याला सतत खेळायला आवडायचं किंवा त्याला तिथं राहायला आवडायचं, तर ते आता सर्व नष्ट झालेलं आहे. आणि जेव्हा
तो शोधत असतो की अशी एखादी शांतता जिथे त्याला आराम करता येईल, पण तसं आता त्याला बघायला मिळत नाही. आणि कादंबरीच्या शेवटी हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की ताता जे आहेत, सेल्वनचे जे आजोबा आहेत, तर सुरुवातीपासून त्यांचा जमीन विक्रीसाठी विरोध होता. आणि जेव्हा त्यांचा एक शेवटचा काळ आहे किंवा शेवटची वेळ आहे की आता त्यांचा मृत्यू अगदी थोड्यावर येऊन ठेपलेला आहे, तर अशा वेळेस त्यांच्या डोळ्यातून म्हणा किंवा एकूण चेहऱ्यावरून हे जाणवतं की काहीतरी सल त्यांना एक टोचत आहे. आणि ती सल अशी आहे की आपण त्याला काय म्हणू की ही सर्वच कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतकऱ्यांची अवस्था असते की जमिनीवर अतिशय त्यांचं निर्व्याज प्रेम असतं आणि ती जेव्हा हातामधून सुटते त्यांच्या, तर त्यावेळेस ती जी गोष्ट आहे तर ती त्यांच्यासाठी फार वेदनादायी असते. आता ही जी कादंबरी आहे यामध्ये बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वाढतं शहरीकरण आहे, त्याला आपण वाढतं शहरीकरण आहे त्याला आता लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्याला दुसरा काही काय म्हणूया एक पर्याय आपल्याकडे नाही आहे. ते शहरीकरण तितक्या वेगाने ते होतच आहे. आणि दुसरा एक मुद्दा यामध्ये आहे की एक अस्पृश्यतेचा एक काही 2 इन्सिडेंट यामध्ये आलेले आहे. एक असा आहे की हा सेल्वन जो आहे तर तो लहान असतो आणि त्यांच्या शेतामध्ये एक स्त्री येत असते शेतमजूर म्हणून. आणि जेव्हा सेल्वन हा आजारी असतो तर त्यावेळेस ही जी स्त्री आहे, मजूर काम करणारी जी स्त्री आहे त्यांच्या शेतामध्ये, तर तिला मात्र त्यांच्या घरामध्ये एंट्री नसते, प्रवेश नसतो. ही एक नोटीस करणारी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की बहुजन समाजातील एक असा व्यक्ती की जो सार्वजनिक जी विहीर आहे तर त्यातून एका दिवशी तो जरा काय म्हणूया धाडस करून पाणी काढतो आणि त्यानंतर फार एक असा इश्यू क्रिएट होतो की याने अशी हिंमतच कशी काय केली. सो हे 2 गोष्ट आहे. किंवा त्यासोबतच 2 वेगवेगळ्या समाजातील जी लोकं आहेत तर ती एकमेकांच्या मंदिरात जाऊ शकत नाही किंवा एकमेकांची जी स्मशानभूमी आहे तर तिथं ते अंत्यसंस्कार करू शकत नाही. आता या कादंबरीमध्ये जेव्हा आपण काय म्हणूया की ताता जे आहे सेल्वनचे आजोबा यांचा जेव्हा मृत्यू होतो तर आता ते शव कुठं पुरण्यात यावं यावरून सुद्धा एक फार मोठा एक वाद आपल्याला बघायला मिळतो. आणि आपण त्याला काय म्हणूया की दोन्ही गावाकडची जी लोकं असतात, आता नव्याने वसलेली एक कॉलनी आहे ते त्यात त्यांचं एक सेपरेट ते झालेलं आहे आणि त्यांचं एक मूळ जे गाव आहे तर तो आपण कुठे ते अंत्यसंस्कार करावे तर हे कुटुंब थोडंसं गोंधळामध्ये असतं. पण एकूणच काय म्हणूया दोन्ही गावाकडची जी लोकं असतात तर ती मात्र त्यासाठी तयार नसतात. आणि ही सेम जी गोष्ट आहे तर मला असं वाटतं आपण जेव्हा झाडाझडती जी आहे विश्वास पाटील यांची मराठी भाषेमधील अशी एक अभिजात कलाकृती आहे. 1993 मला वाटतं 93चा तिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. मला ज्या प्रमुख कादंबऱ्या आवडतात त्यातली ती सर्वात एक चांगली कादंबरी आहे जी फार आपल्याला विचार करायला होते. तर सिमिलर स्टोरी आहे झाडाझडती आणि धग या 2 कादंबऱ्यांची. पण तरीही त्यांचं जे एक स्वतंत्र जे एक अस्तित्व आहे तर ते त्यांच्या वेगळेपणातून आपल्याला दिसून येतं. शेवटी एक काय म्हणू आपण त्याला की हिंदी भाषेला विरोध हा एक दक्षिणेकडील एक नेहमीच एक संवेदनशील राहिलेला विषय आहे. त्याचा एक थोडासा अँगल आहे, त्याबद्दल थोडंसं बोलूया आणि आपण थांबूया. मुळात एखादी जी भाषा आहे तर ती बळजबरीने थोपवणे हा काही योग्य पर्याय नाही किंवा तो एक नैसर्गिक मार्गसुद्धा नाही. त्या भागातील किंवा प्रदेशातील जी लोक आहे त्यांना ते स्वातंत्र्य असायला हवं यापेक्षा ते असतं आणि ते ठरवतील की त्यांना कोणत्या भाषेमध्ये व्यवहार करायचा आहे किंवा कोणती भाषा त्यांना वापरायची आहे. आपल्याला ती भाषा येत नाही म्हणून आपण आपली भाषा त्यांच्यावर इम्पोज करणे हा काही संयुक्तिक किंवा चांगला मार्ग नाही आहे.
मूळ गोष्ट ही संवाद होणे आहे, कम्युनिकेशन होणं ही आहे. मग त्यांना अनुकूल जी भाषा आहे तर किंवा यातून एक मधला जो मार्ग आहे इंग्रजीचा, तर तो आपण शोधलेला आहे. पण कधीकधी आपले जे उत्तर भारतीय जे नेते आहेत तर त्यांना ती लहर येत असते की हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि ती आपण दक्षिणेकडील जी राज्य आहे तर त्यांच्यावरती जबरदस्तीने आपण ती लादण्याचा प्रयत्न होत असतो. हे जी काही डायव्हर्सिटी आहे तर तीच आपलं काय म्हणूया एक सौंदर्य आहे किंवा चांगली बाब आहे. त्यामुळे हे असं इम्पोज करणं, जबरदस्तीने लादणं हा काही त्याला एक पर्याय होऊ शकत नाही. सो मला असं काय म्हणूया आपण त्याला यातले मे बी काही जे मुद्दे आहेत तर ते राहूनही गेले असतील, पण बऱ्यापैकी आपण ते कवर केलेले आहे. सो तुम्ही ही कादंबरी अवश्य वाचा. थँक्यू.